खाली वाकलेला होता, समोरून जप धरून बसलेला होता, तर डायरेक्ट उडी मारली त्याच्या अंगावरती. बिबट्या मुख्यमध्येच होता. हो, नंतर तो साईडला पळाला, सोडलं त्याला, तो साईडला गेला. म्हणजे नख्या हो ना, नख्या मारल्या इथं डोक्याला. मग नंतर व्यवस्था इकडे कशी आली? मग आम्ही ते मालकाला फोन केला, मग त्यांनी गाडी वगैरे बोलवली, मग बेल्यामध्ये आलो हॉस्पिटलला. असे हल्ले आता मध्यंतरी कमी झाले, पण पुन्हा आता थोडे थोडे वाढतायत. काय सांगाल, उपाययोजना होणं अपेक्षित आहे? उपाययोजना कायमस्वरूपीच व्हायला पाहिजे ना. आणि आता उपाययोजना करायला आपल्याला सगळ्यांनाच ते हातात घ्यावं लागेल अशी परिस्थिती आपल्याकडं तालुक्यात झालेली आहे. उपाययोजना शासन करील त्या भरोश्यावर राहून आपण आपल्या सेफ्टीसाठी आपल्या काही गोष्टींसाठी काम करावं लागणार आहे. प्रिव्हेंटिव्ह असेल आपल्यासाठी. मग आता शेतामध्ये काम करत असताना जर बिबट्या दबा धरून त्यांच्यावर हल्ला करतोय, तर शेतकऱ्यांनी अजून काय करायला पाहिजे? शेतकऱ्यांनी अजून ह्या बाबतीत जरी नसलं तरी जिथं जिथं आपल्याला वाटतंय तिथे तिथं काही आपल्याला प्रिव्हेंटिव्ह उपाय निश्चित स्वरूपात करावे लागतील वाणी साहेब. आणि ते तुमच्या माझ्यासारख्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला काय उपाययोजना करायची आणि कोणत्या पद्धतीने करायचे याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सरकारने अनेक गोष्टींचे निर्णय जरी घेतले असते, आता मध्ये बरेच दिवस हल्ले नव्हतेच नाही का, पण आता हल्ला डोळ्याला आणि डोक्याला. थोडंसं त्या बाबतीत आपल्याला निश्चित स्वरूपात सगळ्याच आमदार साहेबांनी माझं प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केलेत, अनेक ठिकाणी विषय मांडले, त्याच्यावर उपाययोजना करायचं आपल्याला आश्वासनही मिळतंय, कामही चालू होतंय. परंतु ते आपल्याला तोकडं आहे हे मात्र निश्चित आपल्याला त्यासाठी कामच करणं आहे. त्याच्यावर वेगळं मंगेशांना घटना कळल्यावर तुम्ही तातडीने इथं आलात, काय प्रसंग बाका आहे, काय सांगाल तुम्ही? हा जो पेशंट आहे हा आमच्या पिंपरीतील आमचे असणारे मार्गदर्शक अरुणजी पोटे यांच्या ट्रॅक्टरवर काम करतो आणि हा बाहेर घेऊन आलेला मुलगा आहे. आणि हे एक मका तोडण्यासाठी आणे या ठिकाणी गेले असताना खरं तर बिबटने त्यांच्यावर केलेला हल्ला हे आम्हाला कळाल्यानंतर फाट्यावरनं मी आणि जयंत पोटे आम्ही त्या ॲम्ब्युलन्समध्ये इथपर्यंत त्याला घेऊन आलो. खरं तर वाणी साहेब, तुम्ही माझ्याशी प्रश्न विचारला की बरेच दिवस आता खरं तर हा हल्ला थांबला होता, परंतु पुन्हा हे हल्ले चालू झालेत. अतिशय तसे भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. म्हणजे कोणतंही काम करायचं म्हटलं ह्या बिबटच्या भीतीमुळे ते खरं तर शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यासाठी दादा जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला खरं तर आपण सर्वांनी त्याच्याबरोबर अजून दादांबरोबर राहून अजून चांगले काय योजना करता येईल यासाठी खरं तर सरकारकडे आपण मागणी केली पाहिजे, दादांना साथ दिली पाहिजे. कारण त्यातूनच एखादी योजना जी तयार होईल आणि त्यातून खऱ्या अर्थाने म्हणजे हा त्रास आपला वाचेल असं मला वाटतं. सोमनाथला सोमनाथ अजिंक्य लहानू आगेंबे गाव साकोर तालुका संगमनेर. किती वाजता घटना घडली? शिवदास बसलाय तास झाला. नाही, आता वाजले 2 वाजले, 1 वाजता. कोणाच्या शेतामध्ये? शेतकऱ्याचं नाव काय माहिती? ठीक आहे. पेशंटला मला वाटते कुठल्या दवाखान्यात गेल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र बेला इथे त्याच्यावरती प्राथमिक उपचार करून आपल्या इथे आणलेले आहे. पेशंट आता स्टेबल आहे, परंतु त्याच्या डोळ्याच्या वरती जे बिबट्याचे नखाचे निशाण आहेत. बघूयात आपण ड्रेसिंग खोलून आणि त्यांना जे आपण प्राथमिक उपचार करून जे इंजेक्शन देतो बिबट्या चावल्यानंतर ते देऊन त्यांना आपण स्टेबिलाइज करून इथे आज उद्या इथे ठेवणार आहोत. नाही, पहिले ऊसाच्या क्षेत्रात पण त्यांचा वावर असायचा. आता म्हणजे सगळीकडेच त्यांचा वावर आहे. आता इतक्यात तर शांतता होती, पण आता आज बऱ्याच दिवसानंतर घडलेले आज. मॅडम, अनेक ठिकाणी तुमचे पिंजरे लावलेले असे मोकाट असतात, त्याच्यामध्ये खाद्य ठेवलं जात नाही आणि मग लोकांचा उद्रेक वाढतो. पिंजरे लावतो त्याच्यामध्ये खाद्य ठेवतो. नेमकं काय? माझं कालपासून तुमचं काय नाव आहे? मी अजिंक्य मनसराला जाते. कुठलं गाव आणि किती वाजता घटना घडली? ही घटना एक 12-12:30 दरम्यान घडलेली घटना आहे. काय मजूर काय करत होते? मजूर कालपासून माझ्याकडे मुरगासाठी मका तोडीत होते. मग काल पाऊस आल्यामुळे मग लवकर त्यांनी सुट्टी झाली, संध्याकाळी झाली त्यांना. परंतु मग आज ते 10च्या नंतर मका तोडायला सुरुवात झाली
आणि त्यानंतर मग ते मकातोडीत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला. 14-15 मजूर असताना सुद्धा देखील साहेब त्यांनी एवढं डेअरिंग केली. आज शासनाने सुद्धा याच्यावरती काय दखल घेतली पाहिजे. एवढ्या मॉबमध्ये सुद्धा जर बिबट्या आज हल्ला करतोय तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना निघली पाहिजे असं मला वाटतं. मॅडम तिथे काय पिंजरा वगैरे लावण्याची व्यवस्था केली? लावला पिंजरा. काय त्याला पिल्लं वगैरे असू शकतील? पिल्लं पण म्हणजे आता एक 3-4 दिवसापूर्वी सुद्धा मी नाही का वन विभागाला साहेबांना फोन केला होता, कारण तर आमच्या मकामध्ये वाघ शिरला होता तरी 3-4 दिवसापूर्वी सुद्धा. तर ते म्हणले पिंजरा लावतो. पिंजरा पाठीमागं पण लावला त्यांनी. एक बिबट्या त्या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे. आणि नंतर आहे ना आता हा दुसरीकडे एक पिंजरा लावला असल्यामुळं, कारण आमच्याकडे ते किरण दाते यांना पण पाठीमागं बिबट्याने हल्ला केला वर्षापूर्वी. हो. मग त्यांच्या तिकडे तो तिथपासून हे अंतर किती लांब आहे? तिथपासून आमचं अंतर एक 1-1.25 किलोमीटर अंतर आहे फक्त. काय वन खात्याकडनं सहकार्य मिळतं? सहकार्य मिळतं त्यांचं, परंतु मग पिंजरे पद्धत थोडीशी वाढवायला पाहिजे असं मला एक अपेक्षा आहे माझी. मॅडम पिंजरे आता भरपूर आलेले आहेत. शेतकऱ्यांची सूचना मागणी तुमच्या समोर आहे. काय उपाययोजना होतील? उपाययोजना आता जिथं जशी जशी मागणी असतील ना ते आम्ही शिफ्ट करतो लगेच पिंजरे. अण्णा, एक घटना घडली, बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याचं समजतंय. तुम्ही आळे फाट्यावरून मंगेश अण्णा तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये बसला होतात. नेमकी काय त्या ठिकाणी काय परिस्थिती त्या मुलाची? आळे फाटा या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आळे फाटा या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो असता त्या ठिकाणी श्रद्धांजलीपर सर्व वक्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आणि मी पिंपरीकडे जावयास निघलो होतो त्यावेळेस मला फोन आला की बाबा आणे या ठिकाणी आमचे बंधू अरुण पोटे यांच्या असलेला कामगार याच्यावरती वाघाने झडप मारलेली आहे आणि तो आणे या ठिकाणावरून बेल्ले या ठिकाणी डॉक्टरकडे नेण्यात आलेला आहे. आम्ही ताबडतोब यंत्रणा फिरवली. मी मंगेश अण्णांना त्या ठिकाणी ताबडतोब मंगेश अण्णा आम्ही त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. तोपर्यंत ॲम्ब्युलन्स आळे फाट्या इथं आले होते. आम्ही दोघंही मंगेश अण्णा आणि मी दोघंही PSC केंद्र नारंगाव या ठिकाणी त्यांना घेऊन आलो आणि पुढील उपचार डॉक्टर साहेब करत आहेत. बिबट्याच्या आता वाढते हल्ले त्या ठिकाणी होत आहेत. अगदी थोडक्यात हा मुलगा बचावला असं देखील म्हटलं जातं. हो बरोबर आहे. आता आपल्या भागात बऱ्यापैकी ऊस तोड चालू आहे. आपल्या भागात जे बिबट लपण होती ते आता प्रामुख्याने ऊस या क्षेत्रात होती. आता ऊस बऱ्यापैकी जवळजवळ कटिंग होत आलेलं आहे. आता आणे या ठिकाणी तर ऊस नाहीच आहे, माझ्या माहितीप्रमाणे नाहीच आहे. परंतु मक्कासारख्या ठिकाणी सुद्धा बिबट लपून राहतात. हे मोठं शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपलं काम काही जपून आणि काळजी काटेने करत राहावं. हीच या ठिकाणी एवढं बिझी शेड्यूल आता मंगेश अण्णाचं तुमचं आहे. अजित पवारांच्या हा जी घटना घडली याच्यात देखील आपण बिझी होतात, तरी देखील आपण या ठिकाणी आलात, त्यांच्या उपचारासाठी त्या ठिकाणी गेला. हा विषय असा आहे, सकाळी 9 वाजता ज्यावेळेस आम्हाला बातमी समजली की आदरणीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनात अपघात झाला आहे, त्याच वेळेस मी ताबडतोब आपल्या चॅनलला बोलून त्या ठिकाणी आमचा चालू असला प्रचार थांबवण्यास सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली. आमच्या ज्या महिला भगिनी बांधावरती आणि मळ्यामळ्यात गेल्या होत्या त्यांना सर्वांना बोलून आणि कार्यकर्त्यांना सांगून आम्ही आजच्या दिवसासाठी प्रचार यंत्रणा थांबवली आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर आळे फाटा या ठिकाणी कामानिमित्त आले असता त्या ठिकाणी सुद्धा सार्वजनिक पक्षाच्या सर्व लोकांनी श्रद्धांजली अर्पण त्या कार्यक्रमाला बोलवलं. त्या ठिकाणी सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. म्हणून आजचा दिवस हा प्रचाराचा नाही, नक्कीच आजचा दिवस हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने काळा दिवस आहे. म्हणून आज पुढेही प्रचार करायचा नाही हा सकाळीच आम्ही संकल्प केला होता.